बघताय की हा कचरा आता तिकडे टाकण्यात येतोय. ते बघा, असा हा कचरा टाकला गेलाय इकडे. तुम्ही स्वतःच पाहू शकता. आपण माणसांना चुकीचं ठरवतो, पण दृश्य काहीतरी वेगळंच जाणवायला भेटतंय. आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे की इथे कचरा टाकू नका, तरी पण इकडे कचरा टाकण्यात जातोय आणि तुम्ही तिकडे जाऊन कचरा आता टाकलात, तर हे कितपत योग्य आहे तुमच्या दृष्टीने? योग्य नाही, पण करायचं काय? बीएमसीने तुम्हाला माहिती आहे बरं, मी दुपारचं एक जण आलो गाठी घेऊन, तेच बोलायला लागले की काका एवढं तुमचं वय झालंय, तुम्ही उन्हातून एवढे येता. तुम्ही बघत आहात लोअर परेल स्टेशन आहे हे, आणि स्टेशनच्या बाहेर माणसांची अक्षरशः वर्दळ असते, पण वर्दळीमध्ये हा कचरा, तो रस्त्यावर आलाय कचरा. काय वाटतंय, गैरसोय कोणाची आहे? माणूस गैरसोय करतोय की शासन गैरसोय? पाठी वाचून कचरा टाकतात, म्हणजे मुद्दामून करतात का? असं का मुद्दाम म्हणजे प्रश्न हे माहिती पाहिजे, आम्ही सांगतो ते चुकीचं आहे. पाट्या बोलत नाहीत किंवा पाट्या काय सांगत, पाट्या वाचता येतात, पण ती लोक काय त्याचा गैरवापर करतात, म्हणजे असं होतं. हा रस्ता आहे, माणसं येतात जातात आणि पाठी लावूनही माणसं कचरा टाकतात. नाही, त्याच्यासाठीच मला बोलायचं होतं. मला बोलायचंय की ज्या आपला रहदारीचा रस्ता आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे, आणि तो स्वच्छ पाहिजे. त्यासाठी म्हणजे बीएमसीने कडक कारवाई करा की पाट्या काय बोलू शकत नाही. ओके, पाट्या बोलत नाहीत किंवा पाट्या काय सांगत, पाट्या वाचता येतात, पण ती लोक काय त्याचा गैरवापर करतात, म्हणजे असं होतं. कोणाची चुकी आहे, पण माणसाला इथे कळत आहे की माणसांना तर माहिती असतं की अरे इथे आपण कचरा तरी माणूस कचरा टाकतोय, तरी माणूस घाण करतोय आणि येणाऱ्या जाणाऱ्या परिसरात घाण होते. आणि इकडे आता तर रस्ता झाला, हे पहिला खडबडीतच होता रस्ता. मला तर वाटायचं की हा रस्ता कधी होईल, कारण मी हँडिकॅप असल्यामुळे मला चालताना त्रास व्हायचा, पण तो रस्ता गेल्या वर्षीच झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चुकीची पद्धत आहे. कचरा इथे नाही पाहिजे, क्लीन पाहिजे, सिटी क्लीन पाहिजे. म्हणजे मुंबई काय म्हणतात ते मेट्रोपॉलिटन सिटी पाहिजे. आणि स्वच्छता हीच खरी म्हणजे आरोग्याचं स्वच्छता असं. हेल्थ इज वेल्थ, म्हणजे हेल्थ इज वेल्थ. ओके, काय वाटतं इकडे लोक जातात, आता तुम्ही जसे हँडिकॅप आहात आणि तुमच्या प्लास्टिकची पिशवी आली आणि मला जपून यायला लागते, कारण का पायाखाली आले तर मी पाय घसरून पडणार, म्हणजे आमचा बॅलन्स. मी रस्त्यावर ती काळी पिशवी आहे, ती आता काळी पिशवी पडली, त्याच्यावर पटकन येणारा माणसाचा पाय पडणार, मग त्या पिशवीत आत काय आहे ते माहिती नसतं ना. बरोबर, म्हणजे काय जेवण म्हणा काय म्हणा, तर त्याच्यामुळे पाय घसरणार. म्हणजे ते काय सडनली होणार. आणि जो येणार आहे तो प्रवासी किंवा हे त्यांना काय माहिती नसतं, ते गाडी पकडण्याच्या ह्याच्यात वेगात असतात, ऑफिसला म्हणा किंवा एखादी मीटिंग असेल किंवा मुलांना आणायला काय, म्हणजे वयस्कर लोकांना काय असतात घरचे प्रॉब्लेम. त्यासाठी हे सगळं क्लीन पाहिजे, इथे वॉच पाहिजे, आणि इथे संरक्षण म्हणजे स्वच्छतेचं संरक्षण झालं पाहिजे. हा, तुम्ही बघत आहात लोअर परेल स्टेशन आहे हे, आणि स्टेशनच्या बाहेर माणसांची अक्षरशः वर्दळ असते, पण वर्दळीमध्ये हा कचरा, तो रस्त्यावर आलाय कचरा. काय वाटतंय, गैरसोय कोणाची आहे? माणूस गैरसोय करतोय की शासन गैरसोय? हो मॅडम, किती वेळा मी सांगितलं की हे कचरा जरा हे करा, पण ते लोक ऐकत नाही, काय करणार आता बोला. आणि शासनाने इथे पाटी लावलेली आहे की कचरा फेकू नका, तरी पण माणसं कचरा फेकतात. आपण बोटे नक्की करावी तर कोणाकडे? हे पाटी वाचून कचरा टाकतात, पाटी वाचून कचरा टाकतात, म्हणजे मुद्दामून करतात का? मुद्दामून टाकतात असं का मुद्दामून का? मुद्दामून म्हणजे प्रश्न हे माहिती पाहिजे, आम्ही सांगतो ते चुकीचं आहे. काहीच नाही, एवढा का आक्रोश प्रशासनावर, आणि म्हणून आपण आपला परिसरच चांगला नाही. पण मॅडम मी तर आपला प्रश्न साफ सुद्धा पाहिजे, पण ते ऐकतच नाही, तर काय करणार आपण? तुम्ही हे टाकला, डबे ठेवलेले, त्याचा उपयोग होतच नाही ना. त्याच्याबद्दल काय बघे मॅडम. बाकी आता हेच बघता तुम्ही की कचरा वगैरे टाकतायत, माणसांची गैरसोय होते. आता त्या काकी होत्या, त्या हँडिकॅप होत्या,
त्या बोलल्या की ही पिशवी लिटरली माझ्या पायात आली आणि मी तोंडावर पडणार होते इतपत. म्हणजे माणसं खरं तर ऐकत नाही आणि तुम्ही जसं म्हणताय की माणसं विरुद्ध करायला बघतात, म्हणजे पाट्या लावल्यात म्हणून तिकडे कचरा टाकतात. मग खरंच आपण आपल्या स्वतःला शिक्षण घेऊन आपण खरंच सुशिक्षित माणसं समोरच बघा तुम्ही पिशवी टाकली की हवेने पायाला येणार, लोक पडणार. लोगों को धन्यवाद। आप लोग स्वच्छता के बारे में बहुत कुछ जानकारी लोगों को बताना चाहते हैं। यहाँ पे सारे दुकान वालों को, रहवासी वालों को, सबको अपनी स्वच्छता होनी चाहिए। जैसे घर में सफाई करता है, देवाचे मंदिर करता है, हर जगह करता है, वैसे हर जगह करना चाहिए। सकाळी 8:30 आणि 11:30 पण 11:30 वाजता गाडी येते पण तिकडे कचरा कुंडी नाहीये, वरून तिकडे बोर्ड नाही. मला एक गोष्ट सांगा सर, की बोर्ड लिहिलाय तिकडे की कचरा कुंडी, इथे कचरा फेकू नका किंवा कचरा टाकू नका असं लिहूनही माणसं तिकडे कचरा टाकतात. तर हे कितपत योग्य आहे तुमच्या प्रमाणे? काय आम्ही आता तुम्हीही कचरा टाकून आला बॅग ह्याच्यामध्ये बॅग मध्ये टाकून करताय, आता पण टाकणार तिकडे कुठे? लिहिलंय की कचरा नाही टाकायचा. पण टाकणार कुठे? हा खूप मोठा प्रश्न आहे की टाकणार कुठे, म्हणून आपण कुठेही टाकून द्यायचं. असं नाही ना, ते गाडी येते लक्षात ठेवा. मी जेव्हा गाडी येते ना सकाळी 8:30 किंवा 3:30 म्हणजे गाडी त्या टायमावर मी येतो. म्हणजे टायमावरती येते, बरोबर आहे, गाडी त्यांच्या टायमावर येते, गाडी कचरा काढून जाते. पण गाडी ती सकाळी येते, तिचं ती काम करते. पण आपलं आहे की आपण पाट्या लावल्यात किंवा आपल्याला जे सांगण्यात आलेलं की इथे कचरा टाकू नका, तरी पण इकडे कचरा टाकण्यात जातोय आणि तुम्ही तिकडे जाऊन कचरा आता टाकलात. तर हे कितपत योग्य आहे तुमच्या दृष्टीने? योग्य नाही, पण करायचं काय? BMC-ने प्रत्येकाला कचरा कुंडी दिली पाहिजे ना, व्यवस्था करायला नको. बरोबर. आम्ही काय रस्त्यावरून टाकणार? मग ठीक आहे, समोर कुठे आजूबाजूला टाकतो ना. हा प्रॉब्लेम होतो. म्हणून आता कसं आहे, गाडी इथे येते आणि तिथे येते. तुम्हाला माहिती आहे बरं, मी दुपारचं 1-2 आलो गाडीच्या वेळी, तर तेच बोलायला लागले की काका एवढं तुमचं वय झालंय, तुम्ही उन्हातून एवढे येता. बरोबर आहे. आता 3 ते 3:30 यायला म्हणजे अर्धा तास थांबलं पाहिजे गाडी येईल. पहिलं मी गाडीलाच टाकायचं, दुसरं काय हे काय. पण गैरसोय अशी आहे काका की तुम्ही आवाज का नाही उठवला जर इकडे कचऱ्याचा डब्बा नाही आणि शासनाने तरी इकडे कचरा टाकण्यासाठी तुम्हाला कसं अलाव केलं? म्हणजे कचऱ्याचा डब्बा येतो ना इकडे, रोज बोलताना तुम्ही की कचऱ्याचा डब्बा येतो, शासन म्हणजे इकडे लक्ष घालते, पण तिकडे शासनाने तर लिहिलंय की इकडे कचरा करू नका, पण तरी आपण टाकतो तिकडे कचरा. मग तुम्ही शासनाला विचारलं नाही का कधी की तुम्ही डब्बा घेऊन येता तर इकडे कचऱ्याचा डब्बा ठेवा म्हणून? तुम्ही कधी विचारलं नाही का त्यांना? कोणाला विचारणार? शासनाला विचारलं कधी तुम्ही येता इथे कचऱ्यावाल्यांना तरी विचारलंय का कधी? एकटा भांडून काय फायदा आहे काय? एकटा त्यांना विचारलं हेल्थ डिपार्टमेंटला किंवा काय त्या BMC-ला, समजलं का? आम्ही गाडी येते, त्या गाडी आली की काका गाडी, हे त्यांचं उत्तर आहे. हा, मग त्यांनी उगीच पाट्या लावल्यात असं आहे का? अरे पाट्या पण ते सांगतो काय, गाडी येते मग टाकलं असतं ना, मग कुठे इकडे फेकलं असतं. 2 ठिकाणी गाड्या येतात, आमच्या समोर येतात, आम्ही तिथे आता हे कसं हे लोक बाकीचे आहेत ना, गाडी आली की आम्ही येऊन टाकतात गाडी, हे आम्ही रोज बघतो. त्यामुळे दुसरं काय हे नाही ना, सोड काय. मग तुम्हाला असं नाही वाटत आहे की गाडी येते, गाडी तो कचरा उचलते, पण कोणी विचारलं नाही का की इकडे कचऱ्याचा डब्बा असला पाहिजे, आम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकू, मग तुम्ही तो कचऱ्याचा डब्बा साफ करा, तो कचऱ्याचा डब्बा तुमचा आहे, आम्ही तुमचाच कचरा, जर इथे ते कचऱ्याचा डब्बा ठेवला तर कचऱ्याच्या डब्यामध्ये आम्ही कचरा टाकू. पण जर आपण कचरा टाकतो तो कचरा परिसरात येतो. आता तुम्ही बघताय तो कचरा अक्षरशः याच्यावरती आलाय, तिकडेही आणि इकडेही बोलते. कॅरी बॅग मध्ये आम्ही का टाकतो? आम्हाला पण हे नाही की पण कॅरी बॅगचाही कचरा असू दे, कुत्री मांजरी असतात, ते कॅरी बॅग म्हणजे काळी पिशवी बघितली तर ते फोडतात, त्याच्यातला कचरा बाहेर काढतात, तो कचरा अक्षरशः त्याच्यावरती रस्त्यावरती आणतात, असं होतं. पण त्याचा उपाय काय? मग तेच तुम्ही कधी शासनाला विचारलं नाही का? तुम्ही कधी विचारलं नाही का? आता तुम्ही रोज तिथे कचरा टाकता, बरोबर? गाडी येते 2 वेळा, मग जेव्हा तुम्ही गाडी येते, तुम्ही बोलता आता गाडी येते, तर त्यांना कधी विचारलं नाही का तुम्ही की इकडे कचऱ्याचा डबा का नाही लावत बाबा तुम्ही? मग त्यांचं ते उत्तर आहे की जेव्हा गाडी येते तेव्हा गाडीत टाका. जर जसं की काकांनी जसं सांगितलं की शासनाचाही तितकाच बोलतात ना की शासनाचा तितकाच वाटा आहे याच्यामध्ये की माणसांनी सांगूनही तिथे डब्बे ठेवण्यात आलेत आणि त्यांना असं बोलण्यात येतं की डब्बा आला म्हणजे आमचा सकाळी डब्बा येतो तर डब्बामध्ये टाका.
पण सकाळी डब्बा येतो, त्याच्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत, रात्रपर्यंत सकाळी डब्बा येतो, तर रात्रीचे अक्षरशः ढीग लागत असेल कचऱ्याचा इकडे. आता सध्या सुरुवात झाली, आता ते नुकतेच काका कचरा टाकून गेले. सकाळी गाडी येते, मग संध्याकाळपर्यंत जो कचरा असतो तो कदाचित मला वाटतं आता हा रस्त्यावर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा पूर्ण या रस्त्यावर येत असेल. तर बघा ती गाडी आलेली आहे, अशी कचऱ्याची गाडी येते आणि आता तो कचरा आता तिकडे टाकण्यात येतोय. थांबा, तुम्ही बघताय की हा कचरा आता तिकडे टाकण्यात येतोय. ते बघा, असा हा कचरा टाकला गेलाय इकडे. तुम्ही स्वतःच पाहू शकता. आपण माणसांना चुकीचं ठरवतो, पण दृश्य काहीतरी वेगळंच जाणवायला भेटतंय. बीएमसी ही तितपतच लाजिरवाणी गोष्ट करतीये आणि असाच आपला परिसर. तुम्हाला कोणी सांगितले ते कचरा टाकायला? पण नाही, इथंच हे करीत कचरकुंडी आहे ना, सगळ्या टायमाला कचरकुंडी अशी कशी तुम्ही म्हणता की ही कचरकुंडी आहे? मग बीएमसीची गाडी इथे भरून घेते ना थोड्या टायमाला. बीएमसीची गाडी येते, बरोबर आहे, पण हा परिसर हा माणसाचा येणार जाणार परिसर आहे, बरोबर. तुम्ही या एवढ्याशा डब्यामध्ये तो कचरा आणून इथेच परत वरून कचऱ्याचा ढीग लावताय, तर तुम्हाला असं नाही वाटत का की बीएमसीने इथे डब्बा ठेवला पाहिजे? हा, ठेवायला पाहिजे ना. बीएमसीचेच आहात ना, रेल्वे शासन. तुम्ही इथे बीएमसी म्हणजे रेल्वे शासनाचे आहात, तर बीएमसी वाल्यांनी आता कुत्री मांजरी असतात, कोणी असतात, तो हा कचरा कदाचित रस्त्यावरती आणू शकतात, तर काय वाटतं मला? आणि आता तुम्ही आता तुम्हीही कचरा टाकला, तर तुम्ही कधी असं नाही म्हणालात का शासनाला की इथे डब्बा आणा म्हणून? आता इतक्या वर्ष तुम्ही काम करताय या सगळ्या गोष्टी. हो, मी आता वर्ष झाले काम करते, पण बाकीच्यांनी सांगितलं पाहिजे ना, स्टेशनवाल्यांनी सांगितलं पाहिजे ना. तुम्ही करताय तो परिसर माणसाने भरलेला आहे, बरोबर, आणि इकडनं येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ आहे. मग हे कितपत गैरसोय आहे की शासन गैरसोय करतंय का, असं वाटतंय का तुम्हाला? गैरसोय वाटते ना शासनाकडून, की शासनाने डब्बा ठेवला पाहिजे की नाही? ठेवला पाहिजे ना, ठेवला पाहिजे. त्या डब्यात कचरा जाऊ शकतो, मग टेन्शन नाही ना, खाली सांगायचं नाही. तर जसं की तुम्ही पाहिलं, त्यांनाही म्हणजे हे रेल्वे शासनाचे आहेत आणि रेल्वे शासनाने पण इकडेही प्रश्न उचलला गेलेला नाहीये की नक्की इथे डब्बा ठेवला पाहिजे की नाही. जसं की तुम्ही पाहत आहात, आता त्या काकींनी पण येऊन तिकडेच डब्बा उलटा केला अक्षरशः, आणि तिकडेच कचरा असाच ओसांडून ठेवलेला आहे. कोणी ही लक्ष देत नाहीये. निवडणुकी नुकत्याच आता पार पडलेल्या आहेत आणि निवडणुकांमध्ये बोलतात ना की जिथे तिथे आयडोस प्रचार चालू होता, सगळ्यांनी आपापले प्रचार केली, सगळे आपापल्या जागेवरती आता निवडून आलेले आहेत. लोअर परेल मध्येही आपला नगरसेवक निवडून आलेला आहे की ह्या गोष्टीवरती कितपत हात घालतायत. कारण कसं आहे की आपण सामान्य माणसांना प्रश्न विचारू शकतो, आपण शासन का इथे हे करत नाही हे सामान्य माणसांना प्रश्न विचारू शकतो, पण शासनाला प्रश्न विचारणारा कोण आहे? सामान्य माणूस पुढे येतच नाही. सामान्य माणसाला अजूनपर्यंत मुभा नाही आहे की तो शासनाला प्रश्न विचारू शकतो की इथे डब्बा असला पाहिजे. आता जसं की आपण पाहिलं, रेल्वे कर्मचारी ज्या सफाई कर्मचारी होत्या, त्यांनी म्हणलं की इथे डब्बा असला पाहिजे, तरच आम्ही इथे डब्यामध्ये टाकला असता, पण आम्हाला अद्याप समजलंच नाही की इथे डब्बा का नाही आहे. म्हणून आधीपासून जी प्रथा चालू आहे, इकडे कचरा टाकणार आणि 2 वेळा गाडी येऊन ती कचरा गोळा करून निघून जाणार, पण कचऱ्याचा जो घाणेरडा वास आहे, जो कचरा, जे प्राणी आहेत इकडे, कुत्री मांजरी आहेत, त्यात तो कचरा उचलून रस्त्यावरती आणणार. जबाबदार आहे तरी कोण? प्रशासन की सामान्य माणूस? आणि आता खरं तर जसं की मी बोलले की नगरसेवक आता आपल्या जागेवरती बसलेले आहेत. नगरसेवक किती हात घालताय हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. शासन किती हात घालतंय हे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. साऊथ मुंबईच्या तर्फे मी शासनाला हे प्रश्न विचारते की येणाऱ्या काळात हा कचरा खरंच या जागेवरती दिसेल की नाही? इथे खरंच एक शासन कचऱ्याचा डब्बा उभारला जाईल की नाही? तो कचरा खरं तर डब्यात फेकला जाईल की नाही? हा मोठा प्रश्न खरं तर मी शासनाला विचारते, कारण गैरसोय ही प्रत्येक वेळी होतेच होते. आणि खरंच थेट आरोप केलेला आहे की शासनाला प्रश्न विचारूनही शासन आतापर्यंत इकडे डब्बा उभारला राहू शकत नाहीये. कारण शासन नक्की करतंय तरी काय?
तर साऊथ मुंबई न्यूज कडून हा एक मोठा प्रश्न आहे की शासन नक्की करतंय तरी काय, आणि शासन खरंच इथून पुढे लोअर परेल स्टेशनच्या बाहेर जो असा कचरा ओसाड पडलेला आहे त्याच्यावरती लक्ष घालेल की नाही. तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी अक्षता खवळे. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.